बेड वेटिंग इन चिल्ड्रन याच्या कारणांचा विचार जर केला तर सर्वात प्रथम जे येतं स्ट्रेसमुळे बेड वेटिंग होऊ शकतं, कृमींमुळे बेड वेटिंग होऊ शकतं, कॅल्शियम कमी असेल तरीही बेड वेटिंग होऊ शकतं, स्पायना बायफिडा सारखे आजार असतील तरी बेड वेटिंग होऊ शकतं आणि लास्ट म्हणजे जर स्फिंक्टरच्या ठिकाणी व्यास हे लक्षण असेल वाताच्या विकृतीमुळे तर त्यामुळे हे बेड वेटिंग दिसू शकतं. याच्या चिकित्सेमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये जर बघितलं तर जी काय कारणं वर सांगितली त्याच्यानुसार ही ट्रीटमेंट होत असते. कॉमन ट्रीटमेंटमध्ये जर बघायचं झालं तर ओटीपोटाला मोहरीचं तेल लावणं हा एक पार्ट आहे. दुसरं म्हणजे कॉमन चिकित्सेमध्ये करगोटा हा बांधणं ह्यानेही बेड वेटिंग मुलांमध्ये कमी होत असतं. व्याधीनुसार जर चिकित्सा करायची झाली तर यामध्ये मांसधातूला बल देणारी चिकित्सा, कृमी कमी करण्यासाठी म्हणून तसे औषधं यूज करून बेड वेटिंग कमी करता येतं. बस्ती चिकित्सा, बस्तीमध्ये हा पंचकर्माचा एक पार्ट आहे की ह्यामुळे याचा बेनिफिट असा होतो की ब्लॅडरला टोन येतो, स्फिंक्टरचं काम चांगलं होतं, मज्जातंतूला जे काय आहे स्टिम्युलेशन मिळाल्याने बेड वेटिंग हे मुलांमध्ये कमी होत असतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, शेअर करा.